3 thin rods, each of mass m and length l are placed along x, y and z axis which are mutually perpendicular. ओके, तर या केसमध्ये 3 ॲक्सेस दिलेले आहे, एक्स, वाय आणि झेड. हे तिन्ही म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे. ओके, आणि परपेंडिक्युलर दिलेलं आहे, म्युच्युअली परपेंडिक्युलर. आणि या प्रत्येक रॉडचं जे मास आहे, तर या प्रत्येक रॉडचं मास यम इतकं आहे आणि त्याची लेंथ किती दिली आहे, तर एल एवढी त्याची लेंथ दिलेली आहे. तर आपल्याला पुढे वन एंड ऑफ इच रॉड इज ॲट ओरिजिन. तर प्रत्येक रॉडचं जे एक एंड आहे ते कुठे, तर ओरिजिनला. त्या ओरिजिनला आपण कोणत्या लेटरने रिप्रेझेंट करू, तर ओने रिप्रेझेंट करू. ओला ठेवलेलं आहे, ओरिजिनला ठेवलेलं आहे. ठीक आहे. त्याच्या पुढे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिस्टीम अबाउट झेड ॲक्सिस. तर या झेड ॲक्सिसच्या भोवती आपल्याला काय करायचं, मोमेंट ऑफ इनर्शिया फाईंड करायचं आहे. तर क्वेश्चन 2024ला आलेला होता. याचा ए ऑप्शन आहे 3ml² डिवायडेड बाय 4, बी ऑप्शन आहे 2ml² डिवायडेड बाय 5, सी ऑप्शन आहे 2ml² डिवायडेड बाय 3 आणि लास्ट डी ऑप्शन आहे 3ml² डिवायडेड बाय 5. तर आता या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर आपण याला काय करू, सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. ओके, सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या केसमध्ये आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाईंड करायचा आहे. कुठे फाईंड करायचं आहे, अबाउट झेड ॲक्सिस. मग आपण या ठिकाणी कोणतं थेरम, हे तिन्ही ॲक्सिस एकाच पॉईंटपासून पास होत आहे. मग आपण काय करू, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम या ठिकाणी काय करू, यूज करू. ठीक आहे. तर या ठिकाणी मी राईट करतो, बाय युजिंग perpendicular ॲक्सेस थेरम. काय परपेंडिक्युलर ॲक्सेस थेरम, तर तो आहे आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. आपल्याला झेड ॲक्सिसवरती फाईंड करायचा. आता एक्स ॲक्सिसचा जर घेतला तर हा रॉड कुठून पास होतो, त्याच्या एंडपासून. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया एंडचा किती असतो, ml²/3 रॉडच्या एंडचा. वाय ॲक्सिस पण तो कुठून पास होतो, त्याच्या एंडपासून, राईट ना. म्हणून आपण मोमेंट ऑफ इनर्शिया कुठला घेऊ, एंडचा घेऊ. आणि एंडचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती, तर ml² डिवायडेड बाय किती, 3. आय वाय पण किती, एंडपासूनच पास होतो आहे, मग तो पण किती झाला, तर ml²/3. आता डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरची काय करता येईल, आपल्याला ॲडिशन करता येईल. मग आपला आय झेड जो आहे, तर आय झेड किती भेटणार, तर 2ml² डिवायडेड बाय किती, 3. आणि हेच आपल्या क्वेश्चनचं काय असणार, तर फायनल ॲन्सर असेल 2ml²/3. आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर सी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतो आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स झेड ॲक्सिस इज 2ml² डिवायडेड बाय किती असणार, 3. हे त्याचं काय असणार, तर फायनल ॲन्सर असेल.